काँग्रेसवाल्यांचे कोथळे बाहेर काढण्यासाठी आजची सभा, ज्या गडावर भेटतील त्या गडावर मारू. तिसऱ्या आघाडीच्या सभेतून बच्चू कडूंचा हल्लाबोल. छत्रपती संभाजीनगर. मी आजच्या सभेत शेवटी बोलत आहे म्हणून मी मोठा नेता आहे असं नाही. काँग्रेसवाल्यांचे कोथळे बाहेर काढण्यासाठी ही सभा आहे. ज्या गडावर भेटतील त्या गडावर मारू असं म्हणत आमदार बच्चू कडू यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज तिसऱ्या आघाडीची सभा पार पडली आणि यावेळी ते बोलत होते. बच्चू कडू म्हणाले, काँग्रेसने स्वामीनाथन आयोग आणला पण शिफारस मान्य केली नाही. मग मोदी आले, त्यांनी देश खेड्यात घातला. आम्ही सतरंजी उचलणारे आहोत, पण ज्यांच्यासाठी सतरंजी टाकल्या त्यांचं वाटोळ केल्याशिवाय हा कार्यकर्ता राहणार नाही. धर्मात भिडवणं ही यांची पॉलिसी आहे. बाप मेला तरी चालेल पण नेता जिवंत राहिला पाहिजे. एका कलेक्टरवर 7.5 लाख खर्च होतात आणि तो कार्यालयातून उठत नाही. पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले, लोक जातीपातीत गुंतवून ठेवलेले आहेत. एका मतदारसंघात 100 कोटी खर्च होण्याची शक्यता आहे. मात्र आम्ही छत्रपतींचे भक्त आहोत. ज्याने भाव दिला नाही त्यांना आमचे मत नाही. काँग्रेसला वाटते दलित मुस्लिम आमच्यासोबत आहे आणि भाजपला वाटते हिंदू आमच्यासोबत आहे, पण आमच्यासोबत शेतमजूर आहे. डोक्यात बदलाची आग आहे आणि बदला घ्यायचा आहे. आमच्यावर आरोप केले जातील. भाजपची बी टीम म्हटलं जाईल. उद्धव साहेब म्हणतात, तिकडे ते काँग्रेसवाले म्हणतात, आम्ही म्हणतोय सत्य भाऊ, आम्ही तुमच्या पाठीशी. महाशक्ती म्हणजे युक्ती, भक्ती आणि शक्ती. शक्ती ही सामान्य माणसांची, तिरंग्याची. युक्ती छत्रपतीची आणि भक्ती बाबासाहेब आंबेडकरांची. याची ही महाशक्ती आहे. मला असं वाटतं का काही लोक आरोप करतात आणि कार्यकर्ते फोन करतात आम्हाला का तुम्ही कशाला आता मधातच उभं केलं हे सगळं, आणि मग काय करू, जा म्हणे आघाडीत, भाजपले पाळा म्हणे. म्हणलं पाळलं भाजपले आणि आणली आघाडी. त्यानं काय केलं ते तरी सांग. त्याच्याजवळ उत्तर सापडत नाही. म्हणजे ते तसेच आहे, ते तसेच आहे. अरे 2004 मध्ये स्वामीनाथन आयोग स्थापित केला काँग्रेसनं. 2004 मध्ये 6 मध्ये तो स्वीकारला म्हणजे अंमलबजावणी झाली. काँग्रेसनं स्वामीनाथन स्थापन केला. वामनराव जयसन आपले, तुम्हाला तर राजू शेट्टी आमचे, शंकरण्णा तोंडगे असेल. मग 6 पासून तर गेल्या 15 वर्षापर्यंत काँग्रेसच होती ना. एक शिफारस मान्य केली नाही, एक शिफारस. मोदी जी आले तर भाई और बहनों, किसान के भी अच्छे दिन आएंगे. विचारा अच्छे आले का, खड्ड्यात टाकले. हे म्हणत होते स्वामीनाथनची पूर्ण अंमलबजावणी करू. एक शिफारस मान्य केली नाही, एक शिफारस. पण नोकरीवाल्यांचा जर पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा वेतन आयोग जर मान्य होतं, स्वामीनाथन का होत नाही? सवाल आहे. काँग्रेसवाल्यांना सवाल आहे आमचा, हा भाजपवाल्यांना सवाल आहे. तुम्ही जाती धर्माचे झेंडे घेऊन फिरा, आम्ही सेवेचा झेंडा घेऊन फिरतोय. तुम्ही हिरवा, निळा, पिवळा लोकांच्या डोक्यात घाला, आम्ही तिरंग्यासाठी मरणार, तिरंग्यासाठी जगणार. या नवीन विचारानं आम्हाला समोर जायचं आहे. मित्र, लढाई खऱ्या अर्थानं आमदारकीची नाही आहे, विरोध खासदारकीची लढाई नाही आहे, मुख्यमंत्री आणि मंत्री बनण्याची लढाई नाही. ही लढाई आहे कार्यकर्ता बनण्याची, कार्यकर्त्या बनण्याची. आज आपण पाहतोय का तुम्हाला न पैशानं कुठल्याही प्रकारचा एका कॉलवर तुम्ही इथं आलात. मला माहित आहे आम्ही सगळे सतरंजी उचलणारेच आहोत. ज्याच्यासाठी टाकली होती ना, त्यांनी सतरंजी उचलणाऱ्या कार्यकर्त्याचं सगळं वाटोळ करून टाकलं. आता हा सतरंजी उचलणारा कार्यकर्ता नेत्याचं वाटोळ केल्याशिवाय अनेक गोष्टी सांगता येईल. मित्र, ही लढाई खऱ्या अर्थानं आर्थिक विषमतेच्या विरोधात लढायची आहे. तुमच्या आमच्या समोर झेंड्याचं राजकारण दाखवलं जातं, अनेक जाती भिडवल्या जातं, अनेक धर्मात भिडवल्या जाणार आहे. यांची पॉलिसीच ते आहे. हा देश गरीब राहण्याचं कारणच ते आहे का आमच्या डोक्यात फक्त धर्म घातला आहे. धर्माशिवाय आम्हाला काही बोलताच येत नाही. अनेक नारे काढले, अनेक तरुणाई गुंतवून टाकली. बाप मेला तरी बेहत्तर,
पण नेता जिवंत राहिला पाहिजे. अशी जी हरामखोरी चालली आहे ना, त्याला गाळायचं आहे माती. तुम्ही आम्ही कोणाला तिकीट भेटेन, कोण उभा राहील, कोण कशा पद्धतीनं समोर येणार, कोणाला खुर्ची भेटली नाही भेटली डोक्यात ठेवणाऱ्या कार्यकर्त्याची लढाई नाही आहे. वेळ पडली तर 2 पावलं मागं घेऊन महाशक्तीच्या माध्यमातून एक नवीन इतिहास निर्माण करण्यात माझं योगदान किती आहे हे कार्यकर्त्यांना डोक्यात ठेवायचं. मित्र, ही निवडणूक नाही, लढाई म्हणून स्वीकारावं लागणार आहे. अजूनही हॉस्पिटलमध्ये जाव तर मरताना लोक दिसतं. कोरोनाच्या काळात पायरीवर लोक मेले, पायरीवर. अंदर प्रवेश नव्हता. मंदिर आणि मस्जिदीच्या लढाईमध्ये अजूनही आमचे हॉस्पिटल दूर राहिलेले आहे. शिक्षण व्यवस्था ढासळून टाकलेली आहे आणि पुन्हा धर्माच्या नावानं, जातीच्या नावानं पेटून उठणार आहोत. ती राजकारणी लोकांसाठी ही व्यवस्था फार सोपी आहे. झेंडा लागला म्हणजे मत भेटते अशी व्यवस्था असेल तर काम करायची गरजच काय? काहीच गरज नाही काम करायची. कशाला आंदोलन करायचं, कशाला गुन्हे दाखल करून घ्यायचे, कशाला मरमर करायची. काल आम्ही 4.5 तास 5 तास आम्ही त्या धोधो पावसात भिजलो आणि तेव्हा कुठेतरी एक फोन आला की आम्ही 4 दिवसांना घोषणा करतोय. अरे ज्याला पाय नाही, हात नाही, डोळे नाही, त्याला चलता येत नाही, एका घरी 4 दिव्यांग बसले आहे. 75व्या वर्षामध्ये अजूनही सरकार त्याच्याजवळ जाऊ का शकत नाही, हा विचार आहे. गरीब गरीब राहिला आणि श्रीमंत श्रीमंत झालेला आहे. मित्र, मान सन्मानाचा विषय नाही. मला घेतलं काय, मला बोलावलं काय, माझं नाव पॉम्पलेट मध्ये लिहिलं काय, माझा फोटो इकडे काढला काय, तिकडे काढला काय, हा विषय आमचा नाही आहे. विषय बदलेची आग आहे डोक्यात. बदला मग 75व्या वर्षामध्ये काँग्रेसनं 200 रुपये महिना सुरू केला अपंगासाठी आणि ते वाढवासाठी काँग्रेसले 10 वर्ष लागले. मग भांडलो आम्ही, 600 झालं. 600 रुपये. मी एक उदाहरण सांगतोय. व्यवस्था, बजट का ढांचा नहीं बदल रहा है. बजेटचा ढांचा तसाच आहे. बजेटमध्ये तुम्ही कुठे आहे, शेतकरी कुठे आहे, मजूर कुठे आहे, दिव्यांग कुठे आहे, विधवा बहिणी कुठे आहे, काम करणारी, भांडे घासणारी आमची महिला कुठे आहे, तो एसटी चालवणारा ड्रायव्हर कुठे आहे. काय अवस्था, काय विषमता आहे बघा. आंध्राच्या गाडीवर आणि कलेक्टरच्या गाडीवर गाडी घेऊन चालवणाऱ्या ड्रायव्हरला 70,000 रुपये महिना आणि 100 लोक घेऊन जाणाऱ्या एसटी मालकाला, एसटी चालवणाऱ्याला फक्त 12,000 रुपये महिना. लढाई नहीं लढाची, तोड़ डालेंगे साले को, खींच लेंगे साले. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, छत्रपती संभाजीनगर.